तो या सामन्यापासून सेट केला जाणार आहे, याची आपण नोंद घ्या. जर 3 षटकं 15 मिनिटात पूर्ण झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये खेळाडू आणावा लागेल किंवा पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची आपण नोंद घ्या. भरपूर वेळ खर्च झाला, फक्त 4च सामने पूर्ण झालेले आहेत. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जर्मन सरवली. चला फलंदाज पाठवायचे आहेत. जर्मन सरवली संघ प्लीज जरा घाई करा. आणि विकेट जेव्हा जाईल, विकेट जेव्हा पडेल तेव्हा कोणत्या प्रकारची भाऊगर्दी आपण करू नका. धामणगाव संघ लक्षात घ्या ही सूचना. सूचना आमच्यापर्यंत जोशी साहेबांनी पोहोचवलेली आहे, याची आपण नोंद घ्या. विकेट पडल्यानंतर कोणीही भाऊगर्दी करू नका आणि नवीन फलंदाज त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये या. मजा एन्जॉयमेंट करण्याकरता आपल्याकडे वेळ आहे संध्याकाळची. भरपूर एन्जॉय करा, पण सामने मात्र वेळेत पूर्ण करा, अन्यथा सोमवारी आपल्याकडे मैदान उपलब्ध नाही आहे. फायनलचा सामना आपल्याला 12 तारखेलाच फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाला साजेशी कामगिरी होईल का याकडे पाहण्याकरता सर्व प्रेक्षक सज्ज आहेत. 2:52 झालेले आहेत. 15 मिनिटांचा टायमिंग यापुढे सेट करण्यात आलेला आहे. दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष द्या. गेम ऑन. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. जगू आणि महेंद्र ही जोडी खेळपट्टीवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर आपण महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली ती म्हणजे सामना सुरू आहे. जर्मन सरवली आणि श्याम स्पोर्ट धामणगाव आणि त्यानंतर होणारा सामना खारबाव आणि ठाकूरपाडा या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला एडी चोटीचा जोर लावावा लागणार या सामन्यामध्ये. जे काही झालं गेलं ते विसरून जावं लागेल. पहिला चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. कदाचित हाताला तेल लागलेलं असावं या क्षेत्ररक्षकाच्या, वरून झेल सुटलाय. धाव मिळते ती 1. जगू आपलं अकाउंट ओपन करेल आणि संघाचा अकाउंट सुद्धा 1 या धावसंख्येने श्रीगणेशा होईल. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 1 या अंकावर. यावेळेस मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला पुन्हा एकदा असंच म्हणावं लागेल, कदाचित तेल नाही तर जेल लागलेलं असावं, त्यामुळेच झेल सुटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 2 अंकावर. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहतोय. 1 धाव जोडली जाईल लीग बायच्या स्वरूपामध्ये जग्गू यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 3 या अंकावर. मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे इथून मात्र जर आपण पाहिलं तर खेळ पुढे सरकतोय. जमेची बाजू ती मात्र आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे अगदीच एकेरी धावा. क्रिकेटच्या जीवनवाहिनीचा वापर इथून मात्र केला जातोय आणि या वापरानुसार खेळ मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहे.
गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा लालच भरी घेऊन लालच भरी बोला आहे आणि तब्बल तिसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 4 या अंकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 4 या अंकावर. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र यशांच्या वरने निघून चालला चेंडू. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चला पुढचा गोलंदाज त्वरित या. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. धामणगाव संघ प्लीज कोऑपरेटर्स. चला गोलंदाज त्वरित या आपण. गोलंदाज रामा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. धामणगाव संघ प्लीज जरा कोऑपरेट करा. चला प्लीज जरा घाई करा. अजून आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला आणलं जरूर गेलंय. कव्हरचं क्षेत्र आपण पाहतोय. पॉइंट लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट डिपेक्षा कव्हर. यावेळेस मात्र चाललाय चेंडू आणि म्हणावे लागेल हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 या अंकावरती आपण पाहतोय. फलंदाज यावेळेस मात्र फटका तर चांगला. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ढुंडो रे 6 जना. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 12 या अंकावरती. सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. पुढच्या सामन्यामध्ये शांताराम मामा भोईर ऍक्शन मध्ये दिसतील. त्यांनी जर झेल घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रति झेल करता. दत्ताजी तरे यांच्या वतीने 5000. क्या बात आहे. चला घाई करा त्वरित. गोलंदाज रामा ऑन बॉलिंग ट्रॅक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा होता पण थोडासा उंचीवरून निघून गेलाय. विल बी द ट्रॅजेडी मैदानाच्या आतमध्ये घडते. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय चेंडू. वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून देणारा हा फटका. धावा जोडल्या जातात त्या 4. चौकारांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. आणि एकंदर जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. म्हणजे उर्वरित 14 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू काही वेळ हवेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर सुद्धा संघ सराव करतायत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. निघून चालला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांचं योगदान हे दिलं गेलेलं आहे. आणि या धावांच्या योगदानातून जर आपण पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 19 धावा.
एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक जरूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की ज्या पद्धतीने जो वेग पकडलाय धावांचा त्या वेगाला अनुसरून इतर मात्र जर आपण पाहिलं तर येणारी वेळ ही तितकीच महत्त्वाची असणार आहे. कारण की आता मात्र आव्हान असेल जनमान सरवली संघासमोर 12 चेंडूंचं, आणि या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. संघर्षाचा काळ जेव्हा सुरू असतो त्या संघर्षाच्या काळामध्ये माणसाने खूप खंबीरपणे उभं राहणं आणि त्या संघाने त्याच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. इथून मात्र जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तर षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, अराउंड दिले क्लीन बोल्ड, यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धावसंख्या झाले फलकावरती आपण पाहतोय 26 या अंकावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज कबीर फलंदाजी करता आलाय. पार्टनरशिप भागीदारीचा जर आपण विचार केला तर या 2 फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप भागीदारी केली. 26 धावांची. फलंदाज जग्गू बाद झाल्यानंतर त्याच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. जे आपलं काम त्यांनी मात्र चोखरित्या बजावलंय असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल सुनील. स्वीप करण्याचा प्रयत्न, निघून चाललाय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 27 या अंकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. अचूक टायमिंग साधत चेंडू निघून गेलाय सीमा पार. बहारदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 33 या अंकावरती. 33 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण एकंदर 35 या अंकावरती. सुनील बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं याच्या माध्यमातून एकूण एकंदर 7 चेंडू हाताळले गेले. एक वाईड चेंडूचा समावेश सुद्धा आपण पाहिला. आणि त्या कारणास्तव अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर एक चेंडू अंतिम षटक जरूर लांबवलं गेलं पण कमबॅक जरूर झालं. कारण की ज्या फलंदाजाला बाद करणं गरजेचं होतं त्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय. धावसंख्या फलकावरती 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड.
नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल, मिस्टर संतोष. खेळाडूचा संघर्ष जरी सुरू असला तरी त्याच्या संघाने त्याच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि अगदीच तशी काही परिस्थिती जरूर पाहायला मिळते. पण तो खेळाडू निश्चितच जेव्हा कमबॅक करतो तेव्हा मात्र संघाकरता महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट खूप असते आणि बहुमोल मार्गदर्शन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या अंकावर. यावेळेस मात्र एका हाताने बॅट फिरवली जाते, निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. फरहान आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत 38 या अंकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड, 38 धावा आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर समावेशांती ज्याप्रमाणे आता मात्र फलंदाजी करता जो वेग धारण केलाय, चौकार जोडला जातोय आणि अगदीच हाणामारीच्या या फलंदाजीमध्ये धावफलक 42 वरती जरूर जाऊन पोहोचलोय. पण मातीच्या खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर 50 आणि 55+ ही धावसंख्या मात्र सेफ टोटल म्हणून जरूर पाहायला मिळते. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. पण आता मात्र आपण पाहतोय फलंदाज महेंद्र याच्या फलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत 1 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. कबीर यांचा जर आपण विचार केला तर 1 षटकार जरूर लगावला गेलाय. चला घाई करा प्लीज, बी रेडी बी फास्ट. आतापर्यंत वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 15 मिनिटं झालेली आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक झेपावतील. तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षकाची चूक, ही चूक निश्चितच महाग ठरू शकते. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती आपण पाहतोय. 3 धावांच्या मदतीने 45 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय आणि अखेर क्षेत्ररक्षकांनी सांगितलं की जागा बदलणं खूप गरजेचं आहे. चेंडूंचा खेळ झाला एकंदर 3. कदाचित पुढच्या सामन्यामध्ये जोशी साहेब सुद्धा ॲक्शन मध्ये दिसतील आणि कदाचित तो सामना गणेशदादा ठाकरे विरुद्ध जोशी साहेब असा सुद्धा पाहायला मिळू शकतो. कारण की एका बाजूला जर आपण पाहिलं तर सदस्य आहेत आणि एका बाजूला सचिव साहेब आहेत. खारबाव संघाचे एक संघनायक टॉस करता आपण यायचंय विनाविलंब. चुकीच्या चेंडूची हाताळणी परिणाम स्वरूप एकंदर धावा जोडल्या जातील त्या 4. 3 धावा पळून पूर्ण केल्यात. वाईट +3 एकंदर 4 धावा आणि एक्स्ट्राचा जर विचार केला अतिरिक्त स्वरूपाचा तर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. अतिरिक्त स्वरूपामध्ये आपण पाहतोय चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत फक्त आणि फक्त 3. गोलंदाज सतीश बॉलिंग ट्रॅक वरती आहे, सॉरी संतोष. प्लीज जरा घाई करायची आहे. फटका तर चांगला आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताकडून चूक होते, झेल सुटतोय. धावा जोडल्या जातील त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 51 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला एकंदर 4. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एकच धाव, अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एका धावेच्या मदतीनं. आपण पाहतोय 52 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. या इनिंगचा अखेरचा चेंडू, षटक लांबवलं गेलंय 7व्या चेंडूंपर्यंत. खारबाव संघाचे कॅप्टन आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे कॅप्टन टॉस करता आपण तरी त्या धावचीची संधी, फलंदाज बाद. एकूण एकंदर 1+ रनआउट. धावा जोडल्या जातील त्या एकूण एकंदर 53 आणि 54 धावांचं लक्ष पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आमचे लाईव्ह ऑपरेटर मनोज संजय यांच्या टॉस करू आपण. प्रल्हाद नाईक यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि सामना सुरू होण्यापूर्वीच पारितोषिकांची खैरात. शांताराम मामा भोईर यांनी झेल घेतला तर 200 रुपये. दत्तात्रय यांच्या वतीने 5000, 5200. क्या बात आहे. प्रल्हादजी नाईक यांच्या हस्ते टॉस केला जातोय. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता संतोष ठाकरे, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक, आणि तसेच प्रदीपजी जोशी साहेब, सन्मान्य सचिव साहेब. तर ठाकूरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षणाकरता दावत दिलेली आहे, आमंत्रण केले गेले ते श्री कालिका माता खारबाव या संघाला. चला फलंदाज पाठवायचे आहेत. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ धामणगाव संघ फलंदाज पाठवा. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ. बघा मी यापूर्वी सांगितलं होतं वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अजून 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि श्री कालिका माता खारबाव या सामन्यानंतर कोणता सामना होईल तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू.
इताडे आणि भोदवड आणि त्याच्यानंतर धामणगाव आणि गोळी. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि श्री कालिकामाता खारबाव या दोन संघादरम्यान नंतरचे होणारे सामने. इर्टिगा गाडी 9008 म्हणजेच 9008 कोणाची असेल तर कृपया बाजूला उभी करा. पीसी संघ मात्र मोकळे झालेले आहेत. त्यांचा आजचा कोटा पूर्ण झालेला आहे सामन्यांचा. यावेळेस मात्र चेंडूची पैकी एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. शेखर मयेकर फलंदाज आपण पाहतो आणि फलंदाज रामा ही जोडी खेळपट्टीवरती आहे. शेखर मयेकर काही दिवसापूर्वीच BMC मधून सेवा निवृत्त झालेल्या आहेत आणि तो सोहळा मात्र यूट्यूबवरती पाहायला मिळाला. प्रसाद टोळे यांच्या माध्यमातून फटका फसला आणि इथून मात्र फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेला. विकेटचं पतन, फलंदाज बाद, रामा बॅक टू दी डगआउट. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त एकच धाव. चेंडूंचा खेळ झाला. एकंदर 3. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो मात्र 54 धावांचा. स्पीड अप प्लीज, जरा घाई करा. बी फास्ट. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. निघून चाललाय चेंडू एका धावे करता मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र जर आपण पाहिलं तर 2 धावा फलकावरती लागतात. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा जर आपण विचार केला तर अगदीच बहुमोल कामगिरी जेव्हा महत्त्वाची असते, बहुमोल कामगिरी जेव्हा घडते, ती घडण्याकरता तुमच्याकडे एक चांगला विचाराने तुमचा खेळ महत्त्वाचा असतो. पुढे सरसावत बॅट फिरवण्याचा प्रयत्न, निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. एकंदर चेंडूंचा खेळ झाला तो 5. षटकातील अखेरचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज आपण पाहतोय शेखर मयेकर आणि यावेळेस मात्र धावा जोडल्या जात आहेत ते 4. चौकाराच्या मदतीने 6 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या 6 अंकावरती. याचाच अर्थ जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. चला जर्मन सरवली संघ कोऑपरेटर्स, पुढचा गोलंदाज आपण त्वरित या, कारण की अजूनही आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती प्रवीण. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. अठरा चेंडू 48 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावर.
बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण याला पहिल्या चेंडूची हाताळणी चांगल्या रीतीने सोयीस्कर रीतीने यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका निघून जाईल चेंडू सीमापार षटकार 6 धावा एक चांगला खेळ पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 13 या अंकावर लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 54 धावा त्यापैकी 13 धावा फलकावरती जोडण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालंय शेखर मयेकर जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील निश्चितच धोक्याची सूचना असेल पुन्हा एकदा लाजवाब देखना स्ट्रोक हाय अँड हँडसम षटकार की चौकार इट्स अ 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 19 अंकावर 2 चेंडू 2 षटकार षटकाराच्या हॅट्रिक वरती फलंदाज शेखर मयेकर ट्रॅजेडी इट्स अ कॉमेडी आत्ता मात्र जीवनदान शेखर मयेकर यांना तत्पूर्वी एकच धाव बॅटला स्पर्श करत यष्टीरक्षकाला चांगली संधी होती चूक घडली यष्टीरक्षकाकडनं आणि अगदीच येणाऱ्या वेळेमध्ये हा झेल किती महाग ठरू शकतो जर्मन सरवली संघाला हे पाहणं मात्र बंधनकारक असेल तत्पूर्वी एकच धाव एक पेक्षा अधिक मात्र काही नाही धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 अंकावर 21 रन्स ऑन द बोर्ड चेंडूंचा खेळ झाला एकंदर 5 यावेळेस मात्र मनगटी फटका पुन्हा एकदा निघून चालला चेंडू सीमा पार मिळतील धावा 4 सुरेख चौकार देखना चौकार बारा चेंडू 29 धावांची गरज गणेशदादा ठाकरे आज मात्र वारंवार त्यांनी मैदानाचा खूप आढावा घेत आहेत जवळून नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलाय संतोष ठाकरे यांनी फलंदाजी करण्याचा निश्चितच ठाकरे फलंदाजी पाहायला मिळेल का चला घाई करा प्लीज आम्ही यापूर्वी सांगितलं होतं की षटक संपलं विकेट गेली भाऊ गर्दी करू नका वेळ अतिरिक्त खर्च होतोय याची नोंद घ्या आयोजक आम्हाला सूचना करतात संघटनेचे पदाधिकारी आम्हाला सूचना करतात त्यामुळे वेळ अतिरिक्त खर्च होतो याची नोंद घ्या गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती लेट कटचा अंदाज पण जे जाळं विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलं गेलंय फलंदाजाला फलंदाज वसंत बाद होईल विकेटचं पतन धावसंख्या फलकावरती स्थिरावली आणि आता मात्र समीकरण बदलत आहे 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे 11 चेंडू 29 धावा सामन्याचं समीकरण सामन्याचं चित्र हळूहळू का होईना मात्र स्पष्ट होतंय पण अगदीच सुस्पष्ट होण्याकरता 11 चेंडूची हाताळणी होणं तितकंच महत्वाचं आहे गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय एकंदर धावसंख्या जोडली गेली फलकावरती आपण पाहतोय 25 अंकावरती नवीन फलंदाज अमोल खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार पुढचा चेंडू प्रहार तर चांगला आहे पण ज्या क्षेत्ररक्षकाचा झेल होता त्या क्षेत्ररक्षकाला मात्र संधी दिली गेली नाही
विकेटचं पतन, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शेखर मयेकर बाद झाल्यानंतर योगदान मात्र चांगलं दिलं. 2 षटकार 2 चौकार म्हणजे एकूण एकंदर 22 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 27 धावा. यावेळेस मात्र शफल क्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न, इट्स व्हाईट बॉल. अभ्यंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 या अंकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत एकूण एकंदर 4. पुढचा चेंडू निघून चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जीवाचा आटापिटा करत, पण मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेला नाहीये. त्या कारणास्तव पंचांनी बाद घोषित केलंय. धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 29 या अंकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता जर आपण समीकरण पाहिलं तर 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण, पण धावचित होण्यापासून मात्र बचाव नाहीये. तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सरवली संघ प्लीज बी रेडी बी फास्ट. पुढचा गोलंदाज आपण त्वरित या बॉलिंग मार्कवरती. गर्दी कृपया करू नका. नवीन फलंदाज संतोष भोईर. पाच 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 24 धावांची अजूनही गरज आहे. आणि यावेळेस मात्र जर पाहिलं तर सोडून दिला चेंडूला. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 31 या अंकावरती. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये षटकार. इट्स अ 6. लाईन वरती पाय आहे. लाईन वरती पाय होता आणि जेल घेतलाय. यालाच म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. पर्याय नाही. 6 धावा. यापूर्वीच क्षेत्ररक्षकाने आपला पाय सेट केला होता सीमारेषेवरती. अर्धा पाय तब्बल सीमारेषेला चिकटून होता आणि त्या कारणास्तव 6 धावा जोडल्या जातील. खरं तर हा झेल होता, पण पर्याय नाही. दैव देतं आणि कर्म नेतं अशीच एक म्हण आहे, तिचा वापर होतोय. धावसंख्या फलकावरती 37 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निघून चालला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 या अंकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड.
गोलंदाज तयार. सुवर्ण संधी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 39 या अंकावरती. 5 चेंडू आणि या संजय आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात 15 धावांची गरज. वड मॅच सामना अजूनही संपलेला नाहीये. 5 चेंडू 15 धावांची गरज. 5-15 15-5. गोलंदाज रवींद्र सत्व परीक्षा. पुन्हा एकदा ती चुकी. वाईटची पुनरावृत्ती. निघून चाललाय चेंडू. एका धावे करता 40 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. जिंकण्याकरता आपण पाहतो 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट. समीकरण बदलेल. पाच चेंडू समीकरण आहे 13 धावांचं. 41 धावा फलकावरती आपण पाहतोय. धावांची आवश्यकता आहे ती मात्र 54 धावांची. 41 धावा फलकावरती आपण पाहतोय. वड मॅच तब्बल वाईडची डबल हॅट्रिक केली गोलंदाज रवींद्र यांनी. दिशा बदललेली आहे. चेंडू निघून चाललाय डाऊन दी ग्राउंड. झेल पुन्हा एकदा सुटतोय. तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 43 या अंकावरती. 43 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. आणि आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता एकंदर धावांची आवश्यकता आहे ती आपण पाहतोय 11 धावांची. 4 चेंडू आणि 11 धावा. वड मॅच. 4 चेंडू 11 धावांची गरज. 7व्या चेंडूपर्यंत अजूनही षटक लांबवलं गेलंय. निघून चालला चेंडू लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू गॅदर करण्यामध्ये थोडासा उशीर. धावा मिळत आहेत 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 45 धावा. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर आव्हान काहीसं सोपं होईल श्याम स्पोर्ट धामणगाव या संघासमोर. गोलंदाज रवींद्र बॉलिंग ट्रॅक वरती सत्व परीक्षा. यावेळेस मात्र निघून चालला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच पंचांनी बोट आकाशात वर केलंय. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आरकेचं हे मैदान आणि आरकेच्या मैदानावरती जे सामने होतात ते निश्चितच क्लोज फोटो फिनिशने आपल्याला पाहायला मिळतात. किशोर नवीन फलंदाज झालाय. 2 चेंडू 8 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. 2 चौकार जर आले तर मात्र या सामन्याचं काहीसं चित्र जे आहे ते श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या बाजूने बदललेलं पाहायला मिळू शकेल. यापुढील होणारा सामना श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता आहे श्री कालिका माता खारबाव संघ. मैदानाच्या आतमधून मार्गस्थ होत आहेत श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. आणि जेव्हा क्षेत्ररक्षण असेल तेव्हा मात्र खूपच मजा येईल. 2 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज तयार. ओ हो हो, ये क्या कर दिया. व्हाईट बॉल. 2 चेंडू 7 धावांची गरज. चेंडू गणिक
आव्हान मात्र काहीसं खडतर होत चाललंय जनमान सरोली संघाकरता. जे आव्हान त्यांच्याकरता सोपं होतं ते आता मात्र काहीसं कठीण होऊन बसलंय. पण अखेरच्या क्षणापर्यंत लढत देण्याची झुंज आहे, तीच झुंज मात्र ही कायम होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र गती परिवर्तन इन स्विंग. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेते आतल्या बाजूने. इट विल बी रोलिंग फिंगर्स. एक चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज. फरहान कितनी गेंदे डाली है? 11 गेंदे अब तक डाली है गेंदबाज ने. 11 चेंडू टाकलेले आहेत. यावेळेस मात्र जय हनुमान सरोली संघ विजय प्राप्त करतोय. वेल डन, वेल प्लेड. आजच्या दिवसातील 2 सामने विजय झालेले आहेत जनमान सरोली संघ. शुभेच्छा असतील पुढील सामन्यांकरता. पण श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. हे स्टॅटिक्स आपण पाहू शकता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महेंद्र यांच्या माध्यमातून 15 चेंडूमध्ये 30 धावा, शेखर मयेकर यांनी 9 चेंडूमध्ये 18 धावा केल्या. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर जी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 7 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय.